तर आता आम्ही कर्माच्या पुढे आलोय आणि आमची चुकामुक झाली आणि आताच आम्हाला इथं धनु ठोकळ भेटायला आले ते आणि आम्ही चाललोय आता लॉंगच्या दारुऱ्यावर. रामकृष्ण हरी मंडळी. तर आता सध्या आम्ही चाललोय थोडस लॉंग रूट साठी आणि आम्ही 5 ते 6 ठिकाण आज फिरणार आहे आणि तुम्हाला ते पुढील 5 ते 6 व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे. तर आज गुरुपौर्णिमा, त्याच्या सर्वांना शुभेच्छा. आणि आज आम्ही चाललोय 5-6 ठिकाणी. तर बघूया पुढील व्हिडिओ मध्ये काय काय होतंय आणि या सिरीजला तुम्ही कंटिन्यू करा, कारण तुम्हाला ही ठिकाणं एका दिवसात म्हणलं तरी फिरायला येतील. तर चला बघूया कुठं कुठे जातोय आम्ही ते. तर मित्रांनो आता आपण आलोय सौताळ्यात आणि इथून प्रसादंती पण आल्यात आणि आपला सागरंती तिकडे पलीकडे लावू गाडी माग माग माग. आपण इथं घेणार आहोत पेढा. लोक ब्लॉग मध्ये या ठिकाणाहून सौताळ्यातल्या पायऱ्या चालू होत्या आणि सुरुवातीलाच मारुतीचं बारकसं मंदिर. मित्रांनो सौताळा हे ठिकाण नगर बीड रोड वरती जामखेड पासून 10 किलोमीटर अंतर आणि बीड पासून हे 70 किलोमीटर अंतरवरती आहे आणि एक नंबर असं वातावरण आहे. आणि सौताळ्याचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी असणार अमर्याद खोल असणार हे देवकुंड म्हणजे रामकुंड म्हणतात. आणि हे रामकुंड रामांनी बाण मारून तयार केलेले अशी आख्यायिका आहे. आणि या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे जे की प्रभू श्रीरामांनी आपल्या वनवासात असताना 174वा मुक्काम या ठिकाणी केल्यानंतर इथं वाळूपासून इथं शिवलिंग बनवलेलं आहे. आणि हे मंदिर आता या ठिकाणी आणि आता सध्या आम्ही पायऱ्या उतरून खाली चाललोय आणि वर येताना खरं मजा येणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, मग तुम्हाला कळेल की इथं कसं मजा येते. ती उतरताना त्यांचे पायाचे बोळवर आले तर आता वर येताना काय होतंय ते थोड्या वेळात कळेलच. तर आता सध्या 350 पायऱ्या उतरून आम्ही खाली आलोय आणि ह्यांचा इथंच आता सध्या कथा आले झाले. आणि आता या ठिकाणी ही वांजरा नदी आणि या वांजरा नदीवरती असणारा हा धबधबा. तर हे रामेश्वराचं मंदिर आणि याचा जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आता सध्या. तुम्ही बघू शकता मंदिराचं प्रवेशद्वार जसं काय एखाद्या किल्ल्याचं द्वार आहे त्या पद्धतीने. आणि या ठिकाणी दारावरती एक शिलालेख सुद्धा आहे. या ठिकाणी देवाच्या घोडा त्याची मूर्ती एकदम सुंदर असं वातावरण. मंदिराचं बांधकाम एकदम सुबक आहे. इथं फोटो काढण्यास मनाई असल्यामुळे आपण फक्त बाहेरच्या बाजूला फोटो काढतोय. देवाचा फोटो आपण दाखवू शकत नाही. आणि बाहेर येताना देखील एक नंदीची पाषाणरूपी मूर्ती या ठिकाणी आहे. तर आता सध्या आम्ही तळ्यातला प्रसाद खातोय. तर आता सध्या आपण अनंत खोल असणाऱ्या रामकुंडाकडे चाललेलो आणि या ठिकाणी असं म्हणणं आहे की 13 बाजूंना जेवढं सूत लागतं सुंब लागतं विणण्यासाठी तेवढ्या दुरी सोडून सुद्धा त्या खोलीचा अंत लागला नाही म्हणून त्याला अनंत देवकुंड असं म्हटलं जातं. तर चला आपण ते बघायला जाऊ. दगड चिखल तुडवत आपण देवकुंडाकडे चाललेलो आणि आमचं जोडीदार सुद्धा वेडवणी करतात आहे सगळं. मस्त पैकी इथं पाणी वाहतंय थोडं थोडं आहे ते देवकुंड.
आणि या ठिकाणाहून पाऊस पडल्यानंतर धबधबा पडतो आणि ही वांजरा नदीवरती असणारा हा धबधबा आहे. आता ही गँग सगळी आता दगड मारायचा प्रयत्न चालू आहे त्या बाजूला जाण्यासाठी, पण कोणाचा जाईल का नाही हे काय सांगता येत नाही. तर सगळी दगड होडाकतात बघा. आता या ठिकाणी त्यांचं फोटो सेशन चाललंय आणि मी आणि सोमनाथ आम्ही इथं उभा राहिलोय आणि ह्यांना काय कामं नाही ती फोटो काढत बसलेली. तर आता सध्या आम्ही या ठिकाणावरून निघायच्या तयारीत आहे. महाराज शेखरन सागर ह्यांना काय फोटोत अनेक सवड व्हाय नाही, तर बघू किती वेळ लागला आणि आम्हाला वरती जायला. तर ही आहे सौताड्यातली सौंदर्यता. आता हे फोटो काढून झालेत, आता कॅमेरे बॅग आवरायला चालू करायची आणि दोन्ही कॅमेरे घेऊन दोघं बी आल्यात. काय चालू आपण सगळेजण निघालोय वरती. एक 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 पायरी चढत 350 पायऱ्या चढायच्या. तर बघू कोणाचं कसं 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 काय काय होत आहे ते एक आहे. तर आता सध्या आमचा एक टप्पा पूर्ण होतोय. आता सध्या माझ्या मागे फक्त प्रसाद आहे, बाकी सगळी माझ्या पुढे गेलेली ती. आणि पोरांचं म्हणणं आहे की जो शेवट राहील त्यांनी सगळा खर्च करायचा. इथून आता हे वाटेला सुद्धा फोटो काढायच्या ना आता इथं. तर एक एक करत आम्ही सगळे वर आलोय, फक्त महाराज तेवढं खाली राहिले ते. तर हाय सावताड्याचा वर्ण टॉप व्ह्यू सीन एकदम सुंदर आणि नयनरम्य. आमच्या पार धापा भरल्यात वर चढत आणि अखेरकार अतुल सुद्धा वरती आलेला आहे. आणि मित्रांनो आपला भाग याच ठिकाणी संपतोय. भेटूया पुढच्या प्रवासातील पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.